सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील 26 वर्षांचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही मृत्यू झालाय. ते पत्नी हिमांशीबरोबर काश्मीरला फिरण्यासाठी गेलेले होते. 6 दिवसांपूर्वी त्यांचा विवाह झालेला होता. त्यांची पत्नी सुरक्षित आहे. विनय यांचे लग्न 16 एप्रिल रोजी देहरादून येथे झाले होते. 19 एप्रिल रोजी कर्नालमध्ये रिसेप्शन होते. 20 एप्रिल रोजी विनय पत्नीसह गुरुग्राम या ठिकाणी आपल्या घरी गेले. 21 एप्रिल रोजी दोघे दिल्लीहून विमानानं हनीमूनसाठी जम्मू काश्मीरला गेले. विनय एकुलते एक आहे आणि 3 वर्षांपूर्वी नौदलात ते भरती झाले होते. हे जोडपे सोमवारी श्रीनगर येथे पोहोचले. तेथून ते पहलगाम या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले होते. या घटनेनंतर त्यांच्या पत्नीचा पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि हा फोटो हृदय पिळवटून टाकणारा आहे. आम्ही या ठिकाणी भेलपुरी खात होतो. त्यावेळी हातात बंदूक घेऊन व्यक्ती आला. त्यानं माझ्या पतीला तू मुसलमान आहे का अशी विचारणा केली. मुसलमान नाही हे समजताच त्यानं गोळी मारली. थरथरत्या आवाजात नरवाल यांच्या पत्नीनं आपबीती सांगितली. अपने आप बोले ना मुझे यहाँ पर थी, क्या बोलते भेलपुरी खा रही थी. मेरा पति साइड में था. एक इंसान आया, उसने उसको गोली मार दी. यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. नहीं आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. दरम्यान आता विनय यांचे वडील राजेश नरवाल जम्मू काश्मीरकडे रवाना झालेले आहेत. त्यांच्या कुटुंबासाठी हा प्रचंड मोठा आघात आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.